देवाचं वचन घेऊन येत आहे सिस्टर शेळके. त्या येत असताना देवाच्या वचनाचं त्यांचं आपण स्वागत करूयात, देवाच्या वचनाचा आदर करूयात, टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूयात. आणि निश्चितच देव आपल्या मंदिरामध्ये उपस्थित आहे, त्याला धन्यवाद देऊयात, त्याचं गौरव करूयात. आहे आणि त्याची दया असणार. Our God is good and his mercy endures forever. सुंदरशा वर्शिपमध्ये परमेश्वराने आपल्याला चालवलं And God led us in the beautiful worship आणि आम्हाला ती संधी दिली आमच्या जीवनामध्ये. and he gave us that opportunity in our lives. आता जी वचनं बोलली तीच वचनं मी थोडीशी वाचणार आहे. I'm going to read the same verses that were said, सगळ्यांना पाठ असणारा अध्याय तो. and that is a chapter that everybody has learned. संडे स्कूलमध्ये आपल्याकडून पाठ करून घेतात. And we learned it in the Sunday school. स्तोत्रसंहिता 121. Psalms 121. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, I will lift up my eyes to the hills. मला सहाय्य कोठून येईल. From where does my help come from? स्तोत्रकर्ता म्हणतो, Psalmist says, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, I lift up my eyes to the hills. मला सहाय्य कोठून From येईल. whence comes my help? कोठून येतं आमचं सहाय्य. Where does our help come from? आकाशाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता त्याचपासून मला सहाय्य येते. And my help comes from the Lord who made heaven and earth. सगळ्यांना पाठ असलेलं वचन आहे. Everybody knows this by heart. पूर्ण अध्याय आपल्या पाठ आहे. And we have learned the entire chapter. प्रत्येक जण म्हणत असतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. Everybody says, I lift up my eyes to the hills. From whence comes my help? कुठलीही परिस्थिती असू दे, Any situation it may be, आम्हाला हे शिकवलेलं आहे. we have been taught. जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न आहे, समस्या आहे, काही असू दे, आपली दृष्टी सहाय्यासाठी कुठं लावायची असते, तिथेही पर्वताकडे. Whenever we have questions or troubles, for help we have to always look up to the hills. आणि मग काय होतं, And what happens then? आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर, त्याचपासून आपल्याला सहाय्य येते. The Lord who is the creator of heaven and earth, we receive help from him. आता याविषयी मी थोडंसं सांगणार आहे. I'm going to talk about this a little. सहाय्य यावं म्हणून आपण सतत पाहत असतो. And we constantly seek from where we can receive help. प्रत्येकाला सहाय्याची गरज आहे. Everybody needs help. पुष्कळशे प्रश्न आहेत, पुष्कळशा समस्या आहेत. There are many questions and there are problems. बऱ्याच वेळा फक्त आपण प्रश्न समस्या एवढंच करत बसतो. We constantly sometimes keep on repeating the problems and questions. आपल्या समोर आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं असतं. And our answer is in front of us. आमची समस्या कसं सोडवावं हे परमेश्वराने पुरवलेलं असतं. And God has already provided the resolution of our problem. त्याची तरतूद किंवा प्रोव्हिजन केलेलं And असतं. He has already made the provision for us. परंतु ते बघण्याची दृष्टी मात्र आपल्याकडे नसते. But we do not have the sight or the perspective to look to it. प्रश्न म्हणण्याची इतकी सवय लागली आपल्याला. We have been habituated to keep on talking about our problems. मी सतत प्रार्थनाच करेल राहीन, हे पाहिजे प्रभू, ही माझी गरज आहे, हा माझा प्रश्न आहे, ही माझी समस्या आहे. I constantly keep praying, Lord, this is my problem. I need this and I need that. परंतु त्याचं उत्तर समोर आलेलं किंवा परमेश्वराने आपल्याला जी प्रोव्हिजन किंवा तरतूद समोर आणलेली आहे ती आपल्या लक्षात येत नाही. But we do not understand the provision that Lord has already made for us. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती असते, Many times in our life there is such situation. जी परिस्थिती आहे ती 90% होकारार्थी किंवा पॉझिटिव्ह असते. And 90% of the situation is positive. आणि 10% किंवा 10% फक्त नकारार्थी किंवा निगेटिव्ह असते. And 10% is mere negative. परंतु ती जी पॉझिटिव्ह 90% आहे ती आपण गृहीत धरतो. But we take that 90% positivity for granted. त्याच्याविषयी आपण बोलत नाही. We do not talk about that. परंतु जे 10% निगेटिव्ह किंवा आपली समस्या आहे त्याविषयी आपण सारखी समस्या प्रश्न असंच बोलत राहतो. But the 10% negative, we keep on talking about it over and over again. कदाचित 100% पैकी 99% सगळं चांगलंच असेल. Or maybe 99% out of the 100 might be good. फक्त 1% निगेटिव्ह असेल. Only 1% might be negative. परंतु तरीही आपण सगळं ते निगेटिव्ह जे एक गोष्ट आहे ना त्याच्याविषयी इतकं बोलतो की सारखं समस्या आणि प्रश्न. But we keep on talking about that 1% negativity over and over again.
मला जर पूर्ण शरीर माझं निरोगी आहे आणि एखादा काहीतरी छोटासा त्रास आहे, if my entire body is healthy, I only have one small problem, मी जे निरोगी जे आहे शरीर त्याच्याविषयी काही बोलत नाही. I will not talk about the body that is completely fine. परमेश्वराने मला सर्व आरोग्य दिलेले And आहे, God has provided me all the health. परंतु हेल्थचा किंवा आरोग्याचा जो एक छोटासा प्रॉब्लेम आहे But the minor problem of a health, त्याच्याविषयी मी सांगत असते. I keep on saying about that. उदाहरणार्थ मी माझं उदाहरण घेतलं. I'll take my example. मला परमेश्वराने आरोग्य दिलंय, God has given me good health, परंतु कधीतरी गुडघे दुखतात, कधीतरी पाठ दुखते, but sometimes my knee hurts or my back hurts. कधीतरी ऍसिडिटी होते. Sometimes I get acidity. मी ह्या सगळ्या आरोग्याला सोडून देते, I leave all this health, परंतु हे जे छोटे छोट्या गोष्टी these आहेत little things that are there, त्याच्याविषयी मी बोलत I राहते. keep on saying about those things. सर्वांचं तसंच असतं. Everybody has the same situation. वाढदिवसाच्या दिवशी आपण प्रार्थना करतो. We pray on birthdays. मला सवय आहे तशी, I have that habit. आणि ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे त्याच्या आदल्या दिवशी मी परमेश्वराला सगळा धन्यवाद देत असते. And the day before my birthday, I give thanks to the Lord for all the things. मातेच्या उदरात माझी जळणघडण होत असतानापासून परमेश्वराने माझी काळजी कशी घेतली याविषयी मी एक एक गोष्ट आठवून त्याला धन्यवाद देत असते. I remind myself each and everything how God created me and established me from my mother's womb, and I give thanks to Him. मला त्या गोष्टी माहिती नाहीत, माझ्या मातेच्या उदरात असताना काय घडलं, I do not know what happened when I was in my mother's womb. किंवा मी एकदम लहान होते तेव्हा माझ्या जीवनात काय घडलं मला माहित नाही. I do not remember what happened when I was very little. पण माझ्या आई वडिलांनी मला सांगितलेलं आहे But my parents have told me, आणि मला ते माहिती आहे, and that's why I know. आणि मग त्या सगळ्या गोष्टी बोलून मी परमेश्वराला धन्यवाद देत असते. And I give thanks to the name of the Lord by recalling all those things. मग त्याच्यानंतरच्या जीवनामध्ये माझ्या ज्या ज्या घटना घडत गेल्या, And after that life, whatever happened, I मला recall परमेश्वराने कसं सांभाळलं, how God protected me, कशा परिस्थितीतून मला बाहेर how काढलं, He delivered me out of a problem. सगळे प्रश्न असताना परमेश्वर मला कसा आनंदित ठेवत होता, And all these problems, how God kept me happy, मला कसं त्यांनी सोडवलं, how He delivered me, प्रत्येक गोष्टीत त्याने मला कसं आशीर्वादित केलं, how He blessed me in everything. याची एक एक गोष्ट जी जी मला आठवते ती प्रत्येक बोलून मी परमेश्वराला धन्यवाद देते. Whatever things I can recall, I recall it and I give thanks. आपण आपल्याला ही सवय लावली पाहिजे. Let's habituate ourselves with it. जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी कुणी मला बर्थडे विश करण्यासाठी फोन करतं, Whenever somebody calls me to wish on my And- birthday, ते मला विचार तू कशी आहे, and they ask me, how are you? माझं एकच उत्तर असतं, I only have one answer. मी प्रभूमध्ये आशीर्वादित आहे, मी प्रभूमध्ये निरोगी आहे. I'm blessed in the Lord and I'm healthy in the Lord. बरेच वेळा कधी कधी लोकांना ते चुकीचं वाटतं आपलं बोलणं, And many people find it wrong, पण माझ्या देवाला त्यात आनंद मिळतो. but my God is pleased with it. माझे ख्रिस्तातले एक बंधू आहेत, I have a brother in Christ. शारीरिक प्रॉब्लेम आहेत, He has some physical problem, पण ते माझ्याशी बोलताना मला त्यांची एक गोष्ट खूप आवडली. but I like one thing that he says a lot. मी माझा जो शारीरिक प्रॉब्लेम होता देवाला नेहमी म्हणत होतो की याच्यासाठी तू मला आरोग्य दिलेलं आहे. I always used to say that whatever physical problem I have, Lord, you have healed me already. आणि माझा तो प्रश्न आरोग्याचा कधी निघून गेला मला समजलं नाही. And I did not understood when my health problem was resolved. असं कोणी व्यक्ती आहे का जन्मापासून आतापर्यंत त्याला काहीच त्रास झाला नाही? Is there any such person that has not faced any problems since birth? कुठलीच समस्या त्यांच्या जीवनामध्ये आलेली That नाही, no problems have befallen in their life? कुठलीच कठीण परिस्थिती त्यांच्या जीवनात आली नाही? That no trials and tribulations have come in their lives? जर त्यांच्यामध्ये त्रास नाही, समस्या नाही, तर ते सोडवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात कुठून येणार? And if they do not have problems or tribulations, they do not have the strength to be delivered from it. आणि हे सोडवताना जे अनुभव येतात ते त्यांच्या जीवनामध्ये कुठून येणार? And the experience we receive while deliverance, we do not have that. आपण म्हणतो नाही का, माझे हे केस उन्हाने पांढरे नाही झाले, अनुभवाने पांढरे झालेले And आहेत. we say that my hair are not gray just like that, but with experience. आपण आता सगळे कलर करतो, वेगळी गोष्ट आहे, And we all color nowadays, that's a different thing. परंतु हे जी बोलण्याची पद्धत आहे म्हणजे आम्ही ह्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये चढ उतार आमच्या जीवनात येऊन गेले, समस्या येऊन गेल्या, प्रश्न येऊन गेले, आणि ह्या सगळ्यामधून परमेश्वराने ते सोडवण्यासाठी जे आम्हाला सहाय्य केलं आणि त्यामधून आम्हाला अनुभव आलेले आहेत. But we say that all the problems and trials and tribulations we faced, God has delivered us, and from all this we have gained experience. कधी कधी फेल्युअर झालं असेल, There might be sometimes there might be failures, परंतु त्यातूनही आम्ही पुष्कळशा गोष्टी शिकलेलो आहोत, but even through that we have learned a lot of things. आणि जे शिक्षण आम्हाला मिळालं And we received that teaching, आम्ही इतरांना शिकवू शकतो. we can teach others. आदामापासून बघा, Let us learn from Adam. प्रश्न आले का त्याच्या जीवनामध्ये? Did he have problems in his life? बायबलमधले सगळे कॅरेक्टर बघा,
talk about all the characters in the Bible. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रश्न, समस्या, कठीण परिस्थिती ह्या आलेल्याच आहेत. Everybody faced difficult situations, trials and tribulations. आमचा येशू ख्रिस्त, Our Jesus Christ, त्याला तर गरजच नव्हती समस्या येण्याची, he had no need to face these tribulations. त्रास होण्याची गरज नव्हती. He had no need to face these problems. पण आमचे त्रास त्याच्यावरती लादण्यात आले. But our problems were put on him. आमच्या बरोबर तो दुःख सहन करणारा झाला. He endured, the one who endured the pain with us. आमचं पाप त्याच्यावरती लादण्यात Our आलं sin was put on him. आणि म्हणून त्या क्रुसावरती त्याचा छळ आणि त्रास सर्व त्याला सहन करावं लागलं. And that's why he was persecuted on the cross. आणि मग म्हणून तिथं त्याचा जेव्हा मृत्यू झाला, तो त्यातून उठला, तो विजयी झालेला आहे. And that is why when he died and he was resurrected, he was victorious. आणि तो मरणाचा अनुभव, And that experience of death, तो पुन्हा उठण्याचा अनुभव, the experience of resurrection, तो त्याच्यासाठी नाही तर आपल्यासाठी आशीर्वादाचा झालेला it's आहे. not for him, but for us it is a blessing. अगदी पोएटिक भाषेत म्हटलं की म्हणतात की जीवन हे ऊन सावल्यांचा खेळ आहे. And in a poetic way, if we say that life is a game of the shadows and light. ऊन असेल म्हणजे त्रास आहे, If there is a sun, that means there is problems. आणि सावली आहे म्हणजे सुखामध्ये आपण आहोत. And it's shadow means we are in good satisfaction. अगदी भर उन्हाच्या दुपारी आपण फार चालत गेलं आणि एखादं झाड मिळालं सावलीसाठी तर आपल्याला खूप बरं वाटतं, त्याच्यासारखं सुख नाही. If in the proper heat we go and if we find a tree, there is no other pleasure like it. आणि अशीच परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये असते. And such situation is there in everybody's life. म्हणून असं कुणीच म्हणू शकत So नाही nobody can say this, फक्त माझ्या जीवनामध्ये प्रश्न that आहे, only I have problems. फक्त माझ्या जीवनामध्ये समस्या Only आहे. I have some questions. समस्यांचं वेगवेगळे असू शकतील And you might have different types of tribulations. आणि मग माझी वेगळी असेल, ह्या बहिणीची वेगळी असेल, ह्या भावाची वेगळी असेल, I might have some other problem, the sister might have something else and the brother something else. परंतु समस्या, प्रश्न सगळ्यांकडे आहेत. But problems and questions, everybody has them in their lives. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्याला आज शिकायची की ह्या समस्याचं, ह्या प्रश्नाचं प्रोव्हिजन किंवा उत्तर किंवा मदत किंवा सहाय्य परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं असतं. And today we are going to learn that God has already sent us the provision, the help and whatever we need for our trials and tribulations. बऱ्याच वेळा ते आपल्याला दिसत नाही. And many times we are not able to see it. एका ग्रुप बरोबर मी वचनामधून बोलत होते And I was talking to a group from the Word, आणि बायबलमधल्याच एका गोष्टीवरती मी त्यांना शिकवलं and I was teaching about the story in the Bible. आणि त्यातली एक ती व्यक्ती म्हणाली, And one person said, आणि आज बुद्धीवरचा पडदा गेलेला आहे, पट्टी गेलेली आहे. and today the curtain has lifted from our brains. त्यांनी अनेक वेळा ते वचन वाचलं असेल, And they might have read the Word a lot of times, परंतु कदाचित त्यांना ते समजलं नसेल. but maybe they may not have understood. आणि त्यांना ज्यावेळेस समजलं But when they understood, आणि ते म्हणाले की पट्टी निघून and गेलेली they आहे. said that the blindfolds were taken off. बऱ्याच वेळा आपण पाहतो Many times we see, पण ती दृष्टी आपल्याकडे नसते, but we do not have that sight. ती दृष्टी आपल्याकडे We नसते. do not have that perspective. परमेश्वराने प्रश्न सोडवण्यासाठी सहाय्य पाठवलेलं आहे. And Lord has already sent help for the problems. प्रश्नाची तरतूद केलेली आहे, He has given us the provision. समस्येची तरतूद केलेली He आहे. has given us the provision for tribulation. परिस्थिती कठीण आहे पण त्याची तरतूद केलेली आहे. And the situation is tough, but He has given the provision. परंतु आम्ही फक्त कठीण प्रश्न आणि समस्या हे बघत असतो, डोळे उघडून त्याचं प्रोव्हिजन, पाठवलेलं सहाय्य किंवा तरतूद ही बघत नाही. But we constantly keep on seeing the problems, but we do not see the provision that He has already provided. दुसरे राजे 6वा अध्याय आणि 17वे वचन. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडेवर त्यांनी व्यापून गेला आहे असे त्यात दिसले. It says in 2 Kings 6:17, and Elisha prayed and said, Lord, I pray, open his eyes that he may see. Then the Lord opened the eyes of the young man, and he saw, and behold, the mountain was full of horses and chariots of fire all around Elisha. अलिशा परमेश्वराला हे सांगत आहे. And Elisha is saying that to the Lord. तो काय म्हणतो? He says, त्याच्या सेवकासाठी हे सांगत आहे, he's saying for his servant, परमेश्वरा ह्याचे डोळे उघड. Lord, I pray, open his eyes.
त्याचे डोळे उघडे नव्हते का? Was his eyes not open? त्याचे डोळे उघडे होते, His eyes were open, पण तो फक्त समस्या बघत होता, but he was only seeing the problem. प्रश्न बघत He होता. was seeing the questions. परमेश्वराने केलेली तरतूद किंवा जे परमेश्वराने पाठवलेले सहाय्य फक्त अलिशा बघत होता. And only Elisha was able to see the provision or the help that Lord had provided. ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे म्हणून थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. Everybody knows this story. I'll tell you in short. 8व्या वचनात लिहिले, मग आरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभले आणि त्याने आपल्या सेवकाबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. It says in verse 8, Now the king of Syria was making war against Israel, and he consulted with his servants, saying, My camp will be in such and such a place. यामध्ये आरामाचा राजा इस्रायलच्या राजाबरोबर किंवा इस्रायल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी येण्याची तयारी त्याची. And the king of Syria is making a war against Israelites. आणि मग तो काय करतो की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ देऊ अशी मसलत करतो. He consults with his servants, saying that we will camp in such a place. अशी एक जी मसलत आहे ती फक्त त्याच्या ग्रुपमध्ये. And this consultation is only within his group. पण अलिशा हा देवाचा संदेष्टा, परमेश्वर त्याला प्रत्येक गोष्ट सांगत आहे. But Elisha, the Lord is telling Elisha everything. आणि अलिशा काय करत आहे, इस्रायलाच्या राजाला ती गोष्ट सांगत आहे. And Elisha is telling the king of the Israel all these things. आणि इस्रायलाचा राजा सावध झाल्यामुळं या आरामाच्या राजाची सरशी होत नाही किंवा त्या युद्धासाठी त्याला जे हवं आहे ते त्याला मिळत नाही. And because the king of Israel is vigilant, the king of Syria does not get what he wants. आणि ह्याला आरामाच्या राजाला वाटतं मी इतकं सिक्रेटली हे बोलतो परंतु हे त्या राजाकडे जातं कसं. And the king of Syria thinks, I am saying this in secret, but how is the king of Israel getting to know all these things? ही माहिती त्यांना पुरवणारा माणूस कोण. Who is the informant? आणि मग तो आपल्या सेवकांमध्ये आपल्या लोकांवर संशय घ्यायला लागला. And he starts doubting his servants, his people. आणि मग त्याचं 12व्या वचनात काय लिहिलं, Verse 12 it says, त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले, माझे स्वामी महाराज असा कोणी नाही, पण आपण शयनगृहात जे बोलता तो शब्द इस्रायलचा संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवतो. It says, And one of his servants said, None, my lord, O king, but Elisha the prophet who is in Israel tells the king of Israel the words that you speak in your bedroom. परमेश्वर अलिशाला प्रत्येक गोष्ट सांगत आहे. And the Lord is telling Elisha everything. आणि तीच गोष्ट तो इस्रायलाच्या राजाला सांगत आहे. And the same thing he's telling to the king of Israel. आणि मग इस्रायलाचा आरामाचा राजा काय म्हणतो, What does the king of Syria say? हा जो कोणी आहे, Whoever this person is, परमेश्वर त्याला जे आपल्या गुप्त गोष्टी सांगत आहे and the Lord is telling our secrets to this person, त्यालाच आपण पकडूया. let us catch him. आणि त्याला सांगितलं दोथान तो येथे तो आहे. And he said, He is in Dothan. एकटा अलिशाला पकडायचे. And they only had to catch Elisha. परंतु काय झालेलं आहे, But what has happened? त्यांनी सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा ते सैन्याचे घोडे व रथ यासह नगराचा वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. 15. And when the servant of the man of God arose early and went out, there was an army surrounding the city with horses and chariots. And his servant said to him, Alas, my master, what shall we do? म्हणजे आरामाच्या राजाने काय केलं, What has the king of Syria done? एका माणसाला पकडण्यासाठी To catch one person तो ज्या शहरामध्ये आहे in the city that he is in, त्या शहराला वेढा दिलेला आहे. and he has ambushed it. काय काय पाठवलंय, What has he sent? सैन्याचे घोडे, The horses, रथ chariots, आणि या सगळ्यांना पाठवून त्यांनी एक वेढा दिलेला आहे. and sending all this, he has set up an ambush. एक मनुष्य पकडायचा आहे, They only had to catch one person. इतकी मोठी आर्मी, Such a big army, रथ आणि घोडे त्याने पाठवलेले horses आहेत. and chariots he has sent. परंतु या ठिकाणी आपण अलिशा बघतो आणि त्याची दृष्टी बघतो. But here we see Elisha and his perspective. इतकं मोठं सैन्य त्याला पकडायला आलेलं आहे, It's such a great army that has come to catch him, परंतु शांत आहे, but he is calm, स्तब्ध आहे, he is steady, त्याला त्याच्यामध्ये चलबिचल नाहीये. he is not feeble. परंतु त्याचा जो सेवक आहे सकाळी घराबाहेर आला आणि त्याने हे रथ बघितले, सैन्य बघितलं आणि घोडे बघितले. But his servant who came out of the house and he saw these horses and chariots. आपण काय बघतो हे फार महत्वाचं It आहे. is important what we see. अलिशा आणि त्याचा सेवक Elisha and his servant, एकाच ठिकाणी आहेत, they are in the same place. एकाच ठिकाणावरून ते बघत आहेत. From the same place they are seeing. परंतु सेवक काय बघतो, But what is the servant seeing? सगळ्या नकारात्मक गोष्टी, All the negative things, सगळ्या समस्या, all the problems, सगळे प्रश्न. all the questions. परंतु अलिशा काय बघतो, What is Elisha seeing? अलिशा काय म्हणतो,
अलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. He said, Lord, I pray, open his eyes that he may see. Then the Lord opened his eyes of the young man, and he saw, and behold, the mountain was full of horses and chariots of fire all around Elisha. कारण त्या सेवक घाबरून गेला होता. The servant was scared. त्याने शत्रूचे सैन्य बघितलं He होतं, saw the army of the enemy. रथ बघितले He saw the होते, chariots. घोडे बघितले He saw the होते. horses. परंतु अलिशाने काय But बघितलं? what did Elisha see? परमेश्वराने जे अग्नीचे रथ आणि घोडे पाठवलेले आहेत, पर्वत त्यांनी व्यापून गेलेला आहे, हे त्यांनी बघितलं. He saw that the mountain full of horses and chariots of fire that God had sent for him. ही दृष्टी प्रियांनो आपल्याकडे असली पाहिजे. And such eyes, such sight we need to have. सेवक हाय हाय करतो, And the servant says, alas, कारण का तर त्यांनी दुःख बघितलं, संकट बघितला, प्रश्न बघितला. because he saw the problems and questions and tribulation. परंतु अलिशा काय बघतो? But what does Elisha see? परमेश्वराने केलेली तरतूद, The provision that God has provided, सामर्थ्य, the strength, परमेश्वराने पाठवलेलं जे काही सामर्थ्य आहे ते the तो might बघतो. that God has sent. He sees that. परमेश्वराने काय पाठवलं होतं? What did God send? जे अलिशाच्या बाजूचं होतं ते शत्रूच्या बाजूच्या पेक्षा जास्त होतं. Whatever was from the side of Elisha was more powerful than that of the enemy. सामर्थ्यशाली होतं, It was powerful. अद्भुत होतं. It was marvelous. त्याच्या पुढे कोणाचा टिकाव लागू शकत And nobody नव्हता. can withstand it. ही दृष्टी आम्हा प्रत्येकाकडे असली And पाहिजे. we need to have this sight. फक्त समस्या करून चालणार नाही. We cannot only just keep on saying about problems and problems. आमचं प्रभू आमचं प्रार्थना ऐकत नाही का? Does our God not listen to our prayer? आमचा प्रभू प्रार्थना ऐकतो, Our God hears our prayer. आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, He answers our prayer. तरतूद करतो He provides. आणि तो पाठवून देतो आमचं सहाय्य. And He sends our help. परंतु ते समजण्यासाठी ती दृष्टी आमच्याकडे असली But पाहिजे. we need to have that sight to understand it. परमेश्वराचे दूत आमच्या रक्षणासाठी कायम असतात. The angels of the God are always around us to protect us. बायबलमध्ये काही ठिकाणी सांगितलेले आहे. And in the Bible it has been mentioned. परमेश्वराचा दूत तुमच्या रक्षणासाठी आहे, And the angel of God is for your protection, तुमच्या रक्षणासाठी to आहे. protect you. विश्वास आहे का याच्यावरती? Do you believe this? माझ्या रक्षणासाठी देवाने दूत ठेवलेलं आहे. That for my protection God has kept an angel. माझ्या रक्षणासाठी परमेश्वराने त्याचा दूत ठेवलेला आहे. For my protection God has kept His angel. उत्पत्ती याचं पुस्तक 32वा अध्याय आणि 2रं वचन. त्यास याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे. म्हणून त्या ठिकाणचे नाव महनाईम, 2 सैन्य ठेविले. It says in Genesis 32 and 2, when Jacob saw them, he said, this is God's camp, and he called the name of that place Mahanaim. या ठिकाणी याकोब आपल्या बापाच्या घरी म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे किंवा आपला भाऊ एसाव यांच्याकडे चाललेला आहे. And here Jacob is going to his relatives or Esau. थोडक्यात आपल्याला हिस्ट्री माहिती आहे की याकोब कुठं होता? आपल्या मामाच्याकडे गेला, तिथं त्याची 2 पत्नी झाल्या आणि त्याच्यानंतर त्याची मुलं, त्याचा परिवार खूप मोठा झाला आणि आता तो परत आपल्या ठिकाणी निघालेला आहे. We know the story of Jacob. He was at his uncle's place. He had 2 wives, his children, and now he's returning back to his house. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, And here it says, याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटला. पहिलं वचन. it says in verse 1, so Jacob went on his way, and the angels of God met him. आणि तो काय म्हणाला? And what did he say? याकोब म्हणाला, हे देवाचं सैन्य आहे, म्हणून या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेविले. When Jacob saw them, he said, this is God's camp, and he called the name of that place Mahanaim. आता परतीचा प्रवास याकोब एकटा करतोय का? And is Jacob traveling alone? त्याची 2 पत्नी आहेत, त्यांच्या त्या 2 दासी आहेत, 11 मुलं आहेत, 12वा मुलगा नंतर झाला बन्यामीन. पण त्याचे चाकर आहेत आणि उंट, मेंढरं, शेरडं, खूप मोठा त्याचा जो परिवार आहे आणि ह्याच्या बरोबर तो निघालेला आहे. And his entire family, his wives, his children, and their servants, and the flocks and herds, all are traveling with him. आणि या सगळ्यांबरोबर कोण आहे? तर देवाचं सैन्य त्यांच्या बरोबर आहे. And the army of God is with them. सुरक्षतेसाठी, For protection, मार्गदर्शनासाठी. for guidance. परंतु एवढं सगळं असताना देखील But even though he has all of this, पुढं असं समजलेलं आहे की हा आपला भाऊ एसाव याला भेटायला जात असताना घाबरलेला आहे. it says that he was scared while going to meet his brother Esau.
त्यांनी काय केलं, काही चाकर आपले पाठवले आणि जासूद पाठवले आणि पुढं काय चाललेलं आहे एसावाचं हे बघण्यासाठी त्या जासूदांना सांगितलं. So he sent 2 spies, servants ahead of time, and asked what has been going on in the house of Esau. आणि 6वं वचन सांगतं, In verse 6 it says, जासूदांनी परत येऊन याकोबास सांगितले, आम्ही आपला भाऊ एसाव यास भेटलो, तो 400 मनुष्य बरोबर घेऊन आपल्याला भेटायला येत आहे. Then the messengers returned to Jacob, saying, We came to your brother Esau, and he also is coming to meet you, and 400 men are with him. आता याकोबाबरोबर कमी लोक आहेत का? Now does Jacob have little people? परमेश्वराने त्याला खूप आशीर्वादित केलं होतं. And Lord had blessed him a lot. सगळ्या बाबतीत आशीर्वादित In केलं all होतं. everything he had blessed him. परंतु तरीही जेव्हा एसाव 400 लोकांना बरोबर घेऊन त्याच्या भेटीसाठी किंवा त्याला सामोरा येत आहे, हे जेव्हा त्यांनी ऐकलं, हा आशीर्वादित व्यक्ती देखील घाबरलेला आहे. But when he got to know that Esau is coming with 400 men to meet him, this blessed man was also scared. जेव्हा देवदूताला बघून तो म्हणतो, हे देवाचं सैन्य आहे. While seeing the army of God, he says this is the army of God. परंतु जेव्हा असं संकट बघतो, एसावाचे 400 लोक आणि एसाव बघतो, त्यावेळेस तो घाबरलेला But आहे. while seeing this problem, Esau and the 400 men, he is scared. अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते. And there are situations like these. आम्हाला माहिती परमेश्वर आमच्या बरोबर We आहे. know that God is with us, आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित and केलेलं God has आहे. blessed us. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. All things are good. माझा विश्वास देखील I आहे. also have faith. देवदूत माझ्या बरोबर आहे, माझा विश्वास I आहे. have faith that the angels are with me. परंतु समोरची परिस्थिती बघून मनुष्य घाबरायला लागतो. But seeing the situation ahead, a man starts fearing. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये चालत असताना त्यांनी पहिल्यांदा काय करतो, आधी त्याला भेटीसाठी उंट, नंतर त्याच्याकडे असलेली मेंढरं, शेरडं या सगळ्यांच्या टोळ्या तयार करतो. And now what he does is creates groups of the camels and the flocks and herds he has. आणि ते सगळ्यांच्या पुढं पाठवतो. And he sends them ahead of them. त्याच्यानंतर त्याच्या दासी आणि त्यांची मुलं त्यांच्या मागे ठेवतो. Then he keeps his servants and their children behind. त्याच्यानंतर त्याच्या पत्नी आणि त्यांची मुलं त्यांच्या Then बरोबर behind ठेवतो. them his wives and his children. आणि तसा तो पाठीमागे राहतो. And he stays behind. स्वतःला पाठीमागे He ठेवलेले आहे. keeps himself behind. बाकी सगळ्यांना पुढे पाठवत Rest all he sends ahead. एसावाचं भय. The fear of Esau. काय एसावाचं भय आहे त्याच्या मनामध्ये? Why does he fear Esau? कारण त्याने आपल्या भावाला एसावाला फसवलं होतं. Because he had deceived Esau, his brother. त्याचा जो आशीर्वाद होता ज्येष्ठत्वाचा, तो फसवून त्याने घेतला And होता. the birthright of the eldest son, he deceived and got it. तर सगळ्यांना माहिती आहे एसाव केसाळ होता And everybody knows that Esau had a lot of hair. आणि यांचा पिता इसहाक याची दृष्टी मंद झाली होती. And Isaac had dim eyes. आणि शेवटच्या वेळी जेव्हा पुत्रांना आशीर्वाद देण्याची वेळ आली, And at end times, when time came to bless his children, त्यावेळेस याकोबाने काय केलं? what did Jacob do? एसावासारखे केसाळ कपडे घातले. He wore the clothes similar to Esau. एसाव हा शिकारी होता And Esau was a hunter. आणि मग तो शिकार करायला गेलेला असताना And while he went to hunt, त्याच्या आईने वडिलांना आवडेल असं मांस तयार करून दिलं and his mother prepared the meat that his father liked आणि ते आपल्या पित्याला दिलं. and gave it to his father. आणि पित्याला वाटलं की हरिण मारलेला आहे आणि त्याचं मांस आता सुंदर जेवण मला मिळालेलं And the आहे. father thought that the meat is nice and tasty, and I have received it to eat. वडिलांना माहित होतं शिकार करणारा कोण आहे? एसाव आहे. And the father knew who was the hunter, that's Esau. त्याची दृष्टी मंद झाली म्हणून त्यांनी चाचपून बघितलं. And because his eyes were dim, he just perceived from his hands. त्याला ते केस दिसले. He felt the hair on the hand. आवाज वेगळा होता. The voice was different. पित्याला पण फसवलं, He also deceived the father. बापाला फसवलं He deceived father आणि सगळे आशीर्वाद मिळवले. and received all the blessings. आणि म्हणून आता हे एवढं सगळं सैन्य, त्याचे लोक त्याच्याबरोबर आहे, देवाचं सैन्य त्याच्याबरोबर आहे, तरी पण तो त्याच्या भावाला भेटायला जाताना घाबरलेला आहे. सगळ्यांना पुढं ठेवतो आणि स्वतः मागे राहतो. And that is why he's scared, even though all the people, the army of God is with him, and he stays behind and sends the other people ahead. आणि यानंतर मात्र त्याचे जे विचार आहेत ते मात्र बदललेले दिसतात. And after this, his thoughts appear to have changed. आणि तो परमेश्वराला सांगू लागतो, He starts saying saying तुम्हाला to God, त्याच्या हाती मात देणार आहेस का? are you going to deliver me into his hands? तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. You have blessed me. हे आशीर्वाद मिळण्यासाठी मी पात्र नाहीये. I'm not eligible to receive those blessings. आता अशा वेळी मनुष्य
देवाकडे येतो. And in such a situation, a man turns to God. स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास राहत नाही. He does not trust his own capability. मग तो कबूल करायला लागतो. Starts confessing, परमेश्वरा तू मला हे दिलेलं आहे. Lord, you have given it to me. आधी फसवून घेतलं, Earlier he deceived, स्वतःच्या बुद्धीचा वापर केला, used his own mind and brain. परंतु आता काय म्हणतो, But now what he says, परमेश्वराने मला हे आशीर्वाद दिलेले God आहे. has blessed me. परंतु परमेश्वराने एक कृती त्या ठिकाणी केली. But God did one act. सगळेजण यार्देनच्या पलीकडे गेल्यानंतर After everybody crossed Jordan, याकोब त्या ठिकाणी राहिला and Jacob stayed back. आणि परमेश्वराने रात्रीच्या वेळी त्याच्या बरोबर झोंबी केली असं वचन सांगतं. And the word says the angel of the Lord wrestled with Jacob. याकोबाबरोबर रात्रभर झोंबी केली. याकोबाने देखील परमेश्वराबरोबर झोंबी केली. त्यावेळेस तो माहिती नव्हता, फक्त एक पुरुष आहे त्याला कळलं. And Jacob also wrestled with God. He did not know it was God. He just knew it was a man. कॉन्स्टंटली तो फाईट करत राहिला He was constantly wrestling. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं मुख त्याने बघितलं. And there he saw the face of God. तो चालायला लागला. He started going. तो म्हटला नाही मला आशीर्वाद दे. He said, no, bless me. परमेश्वराने त्याला काय आशीर्वाद दिला? What did God bless him with? त्याचं नाव बदललं. He changed his name. याकोब फसवणारा. Jacob the deceiver. आता त्याचं नाव काय आलेलं आहे? What is his name now? इस्रायल. Israel. फसवणारा याकोब आता एसावाला भेटायला नाही चालला. Now the deceiver Jacob is not going to meet Esau. परमेश्वराने त्याचं नाव बदललं इस्रायल. आता इस्रायल एसावाला भेटायला चालला. God changed his name to Israel. Now Israel is going to meet Esau. त्याच्यानंतर ही जी त्यांची भेट आहे, After that they meet. अतिशय चांगली भेट आहे. It is a great meet. एसावाने अजिबात त्याच्या मनामध्ये वाईट गोष्टी ठेवल्या नाही. And Esau did not hold any grudge. त्याच्याशी तो भेटला, आनंदाने भेटला. दोघं जण एकमेकांच्या गळ्यामध्ये पडले They gladly met and embraced each other. आणि ते दोघं भाऊ एकमेकांवरती प्रीतीने बोलू लागले. And they started talking with love with one another. अनेक वेळा आपण जी कृत्य करतो ती आपल्या मनामध्ये असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला भय वाटतं. Many times we do some acts and we have the fear of it in our hearts. परमेश्वर जरी आपल्या बरोबर आहे, Even though the Lord is with us, तरी पण मला माहित असतं की ह्या समोरच्या व्यक्तीच्या विरोधात मी काहीतरी केलेलं I आहे. know that I've done something wrong for the person ahead of me. देवदूत आहे, देवाचं सैन्य आहे, This angel of God, this army of God, संगती एवढी सगळे लोक there's आहेत, so many people with us. परंतु समोरच्या व्यक्तीचं मी वाईट केलेलं आहे आणि आता ती मला भेटणार आहे, तर मग माझं काय होईल? But I've wronged a person and I'm going to meet that person. What is going to happen? आणि परमेश्वर अशा वेळी मात्र आपल्याला मदत करतो. And in such times, God helps us. परमेश्वराच्या ह्या गोष्टीवरती आपण नेहमी विश्वास ठेवला पाहिजे. We should always believe in this thing of God. परंतु त्या अगोदर त्याला क्षमा मागणं, हे माझं नाही जे मिळवलं ते, परमेश्वरा तू दिलं हे कबूल करणं फार महत्त्वाचं आहे. But before that, we need to repent and tell him that all that we have is because of his grace alone. याकोबाने हे केलं And Jacob did that. आणि परमेश्वराचं मुख त्या ठिकाणी त्याने प्रत्यक्ष पाहिलं. And he saw the face of God. ती दृष्टी त्याच्याकडे आली. He got that sight. परमेश्वराने ती दृष्टी त्याला दिली And God gave him that sight. आणि त्याला आशीर्वादित केलं. And he blessed him. परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर सदोदित असतात. स्तोत्रसंहिता 34 आणि 7 वचन. It says the angels of the God are always with the one who fear him. आणि म्हणून आपल्याला नेहमी संरक्षणाचा अनुभव येतो. So every time we have the experience of protection. प्रत्येकाने अनुभव घेतला असेल हा. Everybody might have experienced मी it. पण अनेक वेळा घेतलेला Even I've आहे. experienced it a lot of times. परमेश्वराचे दूत आमच्या त्याचे भय धरणाऱ्या बरोबर, म्हणजे आम्ही जे त्याचे भय धरणारे आहोत, आमच्या बरोबर सतत छावणी देऊन असतात आणि त्यामुळं आमचं संरक्षण होतं. The angel of the God encamps around those all who fear the Lord. परमेश्वराला त्याबद्दल धन्यवाद असो. Give thanks to the name of the Lord for this. आम्ही कोण आणि कोठले? Who are we and where do we belong? आमच्या समोर त्याच्या दूताची छावणी का असावी? And why should an angel encamp around us? आमची काय पात्रता आहे? How are we eligible? परंतु हे वचन सांगतं परमेश्वराचे दूत त्याचे भय धरणाऱ्या बरोबर भोवती छावणी देत असतात. And the angel of the Lord encamp around those who fear the Lord. या आठवड्याचं हेच वचन आहे And this is the आपल्यासाठी. verse of the week. विश्वासणाऱ्यांची सहायता करण्यासाठी परमेश्वर नेहमी तयार असतो. And Lord is always ready to help the believers. आणि म्हणून प्रश्न असला की प्रार्थना करा. So wherever you have problems, pray to the Lord. सहाय्य येतं तेव्हा ती दृष्टी ठेवा.
And whenever you receive help, keep that sight. अनेक वेळा प्रश्न सुटत नाही, मी प्रार्थना करतो आणि मग दुःख वाटतं की माझ्या प्रार्थनेचं उत्तरच येत नाही. A lot of times the problem is not resolved, then I'm saddened and grieved. अब्राहम आणि सारा यांना परमेश्वराने वचन दिलं की तुम्हाला पुत्र संतती देणार आहे. And God promised Abraham and Sarah that he will bless them with a child. वचन मिळाल्यानंतर सुमारे 25 वर्ष ती तशीच होती. After 25 years of the promise, she was still the same. 25 वर्षाचा काळ साधा नाही. And the 25 years is not easy. शिवाय त्यांची वय झालेली. And they had passed the age. परंतु विश्वासाने त्यांनी वाट पाहिलेली आहे. But with faith they wait on the Lord. हे विश्वासाने वाट पाहणं हे परमेश्वराला आवडतं. And God likes this when we wait on him with faith. आमचं परमेश्वराने जर सांगितलं हे देणार म्हणजे देणार, ते प्रोव्हिजन समोरच आहे. And if God said he will provide it, it means he will surely give it. परमेश्वराने ती तरतूद केलेलीच आहे. And God has already made that provision. आपल्याला फक्त ती दृष्टी नसते. We do not have that sight. परमेश्वर आपली प्रत्येक गोष्ट पुरवण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी नेहमी सिद्ध असतो. And God is always ready to provide and help. मी आपली दृष्टी आकाशाकडे लावतो, पर्वताकडे लावतो. I lift up my eyes to the hills. मला सहाय्य कुठून येईल? From whence comes my help? सहाय्य परमेश्वराने दिलेलं आहे. And the help comes from the Lord. ते बघण्याचं फक्त ती दृष्टी आमच्याकडे पाहिजे. We only need that sight to look for the help. मोशेने 12 हेर पाठवले. Moses sent 12 spies. किती लोकांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं? 12 पैकी How many of them gave a positive response? फक्त 2 लोक. Only 2. बाकीचे 10 लोक सगळे नकारार्थी बोलत The होते. rest of them, the 10, gave a negative response. म्हणजे ह्या 2 लोकांकडे ती दृष्टी होती की परमेश्वराने ती भूमी त्यांना दिलेली आहे. These 2 people had that vision, the sight that God has given the land to them. 12 पैकी फक्त 2 लोकांकडे. Out of 12, only 2 people. हे इस्रायल लोक सगळेच आशीर्वादित होते. The Israelites were all blessed. सगळ्यांनाच माहिती होतं कनान देश त्यांना दिलेला And आहे. everybody knew that Canaan was given to them. त्याच्यासाठीच ते त्यांना बाहेर काढलेलं And आहे. that is why they had been brought out. परंतु त्यांच्याकडे ती दृष्टी But नव्हती. they did not have the sight. देवावर विश्वास ठेवणारे लोकांनो, You believers who believe in प्रत्येकाकडे God. ही दृष्टी पाहिजे. प्रत्येकाकडे ही दृष्टी पाहिजे. Everybody should have the sight. आणि ही दृष्टी असेल तर आपलं मन देखील अस्वस्थ, बेचैन होणार नाही, जसं अलिशाचं झालं नाही. And if we have that faith, our hearts will not be restless like Jacob's. Elisha. पुढचं वचन बघू. गणना याचं 22वा अध्याय आणि 31व वचन. 22-31. तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन मार्गात आडवा आला आहे हे पाहून त्याने आपले मस्तक लववून नमन केले. It says in Numbers 22 and 31, Then the Lord opened Balaam's eyes, and he saw the angel of the Lord standing in the way with his drawn sword in his hand, and he bowed his head and fell flat on his face. आपण आधी बघितलं अलिशा देवाचा संदेष्टा आहे, त्याच्याकडे ती दृष्टी आहे आणि त्यांनी ते सर्व परमेश्वराने पाठवलेले सामर्थ्य आणि सहाय्य पाहिलेलं आहे. And we know that Elisha, the man of God who saw the help that God had provided, he had that sight. अग्नीचे घोडे आणि रथ त्याला दिसलेले He आहे. saw the horses and chariots of fire. डोंगर व्यापून गेलेला त्याला दिसलेला He आहे. saw that the mountain was covered with them. या ठिकाणी बलाम ह्याला देखील लोक संदेष्टा म्हणूनच ओळखत होते. Here people call also Balaam a prophet. परंतु बलामाचे परमेश्वराने डोळे उघडले म्हणजे ह्याच्यापर्यंत त्याला ते दिसत नव्हतं. And the Lord opened Balaam's eyes, means until now he could not see. तो पण संदेष्टा आहे, He is also a prophet. त्याला दिसत नव्हतं. He could not see. 5वं वचन वाचते. त्याने बौराचा पुत्र बलाम, जो आपल्या भाऊबंदाच्या प्रदेशातील फरात नदी तीराच्या पथोर नगरात राहत होता, त्यास बोलवण्यास दूत पाठवून कळवले की पहा, मिस्राहून लोकांचा समुदाय आला आहे. त्यांनी भूतल झाकून टाकले आहे आणि माझ्या समोर मुक्काम केला आहे. It says in verse 5, Then he sent messengers to Balaam the son of Beor at Pethor, which is near the river in the land of the sons of his people, to call him, saying, Look, a people has come from Egypt. See, they cover the face of the earth and are settling next to me. सगळी वचन वाचत नाही, कारण बालाक आणि बलाम विषयी सगळ्यांना माहिती आहे. We know about Balak and Balaam. बालाक मोवाबाचा राजा And the king of Moab is Balak, आणि बलाम संदेष्टा म्हणून ओळखला जातो. and Balaam is the prophet.
आणि हे सगळं इस्रायल लोक त्या ठिकाणावरून जात असताना मोवाबाचा राजा त्यांच्याबरोबर युद्ध करायला बघत आहे. And while Israelites are going, the king of Moab is trying to have a fight, a war with them. परंतु त्याला माहिती हे लोक संख्येने खूप आहेत, But he knows that these people are great in number. सामर्थ्यशाली आहेत. They are powerful. मग त्याला काय वाटतं, So what he thinks, मधला सोपा मार्ग काढूया, let's choose the easy way. त्यांना शापित करूया. Let's curse them. त्यावेळेस जे चेटूक विद्या किंवा आत्मे किंवा काही या सगळ्यांची मदत घेऊन त्यांना शापित करूया. Let's curse them with the help of witches or those who perform divination. आणि ते जर शापित झाले And if they are cursed, तर मग आपण जिंकू. then we will win. ज्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे The ones who have been blessed by God, त्यांना कोणी शापित करू शकतं का? can anybody curse them? इस्रायलावरती चेटूक चालणार नाही. And no witchcraft will work against Israel. वचनं सांगितलेली आहेत. The word says that. आणि मग हे त्याचं जे प्रयत्न चालू आहेत ते पूर्णत्वास जातील का? And his efforts that he's making, will it fulfill, will it prosper? आणि मग तो काय सांगतो बालाक बलामाला And Balak says to Balaam, 6व्या वचनात, म्हणून तू ये आणि या लोकांस शाप दे, कारण हे मी समजून मजहून फार प्रबळ आहेत. असे तू केले तर कदाचित मी प्रबळ होऊन त्याचवर मारा करून त्यास देशातून घालवून देण्यास समर्थ होईल. it says, therefore, please come at once, curse these people for me, for they are too mighty for me. Perhaps I shall be able to defeat them and drive them out of the land. आणि तो सांगतो, मला माहित आहे तू ज्यास आशीर्वाद देतो तो आशीर्वादयुक्त होतो आणि ज्यास तू शाप देतो तो शापग्रस्त होतो. For I know that he whom you bless is blessed, and he whom you curse is cursed. परमेश्वराच्या लोकांना शाप देण्यास सांगितलंय. He's telling to curse the people of God. जेव्हा परमेश्वराने त्याच्या लोकांना आशीर्वादित केलेलं आहे When the God has blessed his people, तर त्यांना कोणीही शापित करू शकत नाही. nobody can curse them. कोणीच शापित करू शकत नाही. Nobody can curse them. इथं हा बलाम संदेष्टा, You're Balaam the prophet. सगळ्यांना त्या राजाला देखील माहिती आहे की तो शाप देऊ शकतो, And even the king knows that he can curse. तो आशीर्वाद देऊ He शकतो. can bless. परंतु जिवंत देव परमेश्वर याने जर आम्हाला आशीर्वादित केलं असेल तर कोणीही व्यक्ती आम्हाला शापित करू शकत But the नाही. living God, who if he has blessed us, nobody can curse us. तेव्हा प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवावी Everybody remember, की आम्ही कोण आहोत. who are we? आम्ही आत्मिक इस्रायल आहोत. We are spiritual Israelites. या इस्रायलला परमेश्वराने आशीर्वादित केलं And होतं. God blessed these Israelites. आम्ही जर आत्मिक इस्रायल आहोत, If we are Israelites आम्ही spiritually, येशूवर विश्वास ठेवणारे आहोत, we trust in the Lord, तर आम्हाला परमेश्वराने आशीर्वादित the केले. Lord has blessed us. मग आपल्या पुढे हे शाप चालेल का? Will curse withstand against us? चेटूक चालेल का? Will this witchcraft work against us? त्या वेगवेगळ्या विद्या चालतील का? Or will the divination and stuff work against us? म्हणून ह्या गोष्टीला कधी घाबरू नका. So do not fear all these things. परमेश्वराच्या विरोधात बलाम ज्यावेळी निघाला, When Balaam went against the Lord, सुरुवातीला तो नाही म्हणतो, initially he says no, कारण त्याला माहित होतं because he knew, त्याने परमेश्वराने त्याच्याशी बोलला. and God had spoken to him. परंतु त्याच्यानंतर जेव्हा तो निघाला, But after that, when he started, तो आपल्या गाढवीवर बसून निघालेला आहे. he sat on his donkey. आपल्या गाढवीवर बसून He निघालेला sat आहे. on his donkey. परंतु या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट आहे. But here there's one important thing. गाढवी आहे, There's a donkey. प्राणी. It's an animal. त्याच्यावर बसलेला कोण आहे? Who is sitting on it? एक मनुष्य. A man. आणि तो मनुष्य पण एक संदेष्टा. And the man is also a prophet. आणि परंतु त्या ठिकाणी जो काही समोर उभा राहिलेला देवदूत आहे तलवार हाती घेऊन, तो या बलामाला दिसत नाही, या मनुष्याला दिसत नाही, या संदेष्टाला दिसत नाही, पण तो जो प्राणी गाढवी तिला मात्र दिसत आहे. And the angel of the Lord that is standing in his way with his sword drawn, the man, the Balaam, the prophet is not able to see, but the donkey could. 23 वचन वाचते. Verse 23. परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन मार्गात उभा आहे हे आता गाढवीने पाहिले. तेव्हा ती रस्ता सोडून एका शेतात शिरली, म्हणून तिला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी बलामाने मारले. Now the donkey saw the angel of the Lord standing in the way with his drawn sword in his hand, and the donkey turned aside out of the way and went into the field. So Balaam struck the donkey to turn her back onto the road. आता बलामाचा प्रवास कसा सुरू झालेला आहे? Now how does the journey of Balaam started? इस्रायल लोकांना शापित करण्यासाठी. To curse the Israelites. समोर कोण उभा आहे? Who is standing in front of him? परमेश्वराचा देवदूत तलवार हाती घेऊन उभा आहे. The angel of the Lord with his sword.
प्रियांनो, लक्षात ठेवा, Beloved, understand. जेव्हा जेव्हा आपल्याला शापित करण्यासाठी कोणी येईल, Whenever somebody comes to curse आम्ही जर us, देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, if we are the people who trust in the Lord, आम्ही जर परमेश्वराचे लोक आहोत, if we are the people of God, तर समोर कोण उभा राहणार आहे? त्यांच्या then who can stand against तरवार घेतलेला देवदूत उभा the angel राहणार of the Lord? आहे. आम्हाला काही करायची गरज नाही. We do not have to do anything. आम्हाला रिक्वेस्ट करायची गरज नाही त्याला की आम्हाला शापित करू नको. We do not have to request to not curse us. आम्हाला रिक्वेस्ट करायची गरज नाही, आम्हाला त्रास देऊ नको. We do not have to plead that do not trouble us. ते परमेश्वराला काम करू द्या. Let the Lord do the job. आमच्यासाठी देवदूत ठेवलेला आहे. An angel has been kept for us. ही दृष्टी त्या बलामाकडे नाहीये. This sight the Balaam did not have. समोर देवदूत उभा आहे तलवार घेऊन, The angel of the Lord is standing with the sword, पण ती दृष्टी बलामाकडे नाही. but Balaam does not have that sight. दृष्टी कोणाकडे आहे? Who has the sight? The गाढवीकडे. donkey. परमेश्वर कोणाचाही वापर करतो, God can use anybody. कोणाचाही वापर He करतो. can use anybody. त्या गाढवीचा वापर He used the करतो. donkey. गाढवीने काय केलं? What did the donkey do? ती शेतामध्ये पळाली कारण तिने देवदूताला पाहिलं. She went into the field because she saw the donkey. आणि बलामाने काय केलं? And what did Balaam do? तिला रस्त्यावर आणण्यासाठी मारलं. He struck the donkey to bring her back onto the road. खरं तर गाढवी त्याचा प्राण वाचण्यासाठी पळाली होती. And in reality, donkey went aside to save's life. ती पळाल्यामुळं त्याचा आणि तिचा दोघांचाही प्राण वाचणार होता. Because she went into the field, her and his lives were saved. परंतु तो मुका प्राणी, But that dumb animal, तिला जागेवर आणण्यासाठी, रस्त्यावर आणण्यासाठी त्याने मारलं. and he struck the donkey to bring her back onto the road. दुसऱ्यांदा पुन्हा तरवार हाती घेतलेला देवदूत तिने पाहिला Again, the second time she saw the angel of the Lord with this drawn sword. आणि ती भिंतीला लगडली. And then she went to the wall. बलामाने काय केलं? What did Balaam do? तिला परत मारलं. Again he struck her. दृष्टिकोनाकडे परत? Who has the sight again? गाढवीकडे. The donkey has it. बलाम जो संदेष्टा त्याच्याकडे नाही. Balaam the prophet, he does not have it. तिसऱ्यांदा परत गाढवीने जेव्हा बघितलं, Third time when the donkey saw angel of the Lord, ती त्याच्यासह खाली बसली. and she sat down with him कारण तिने पाहिलं तरवार हाती घेतलेला देवदूत उभा आहे. because she saw angel of the Lord with a drawn sword, आणि तो तिला जास्त मारत आहे. and he is hitting her more. त्याने तिला काठीने झोडपले असं म्हटलेलं आहे. It says that he hit with a rod. ज्यावेळी कोणीतरी आपलं रक्षण करत असतं, When somebody is protecting us, त्याला त्याचे आभार मानण्याच्या ऐवजी instead of being grateful to that आपण person, त्याला त्रास देऊ लागतो. आता हाताने कोणी मारत नाही आजकाल, परंतु शब्दाने we मारतात. start troubling them not with the hand or sword but with words. परंतु तो वाचवणारा व्यक्ती त्याच्याकडे दृष्टी असते आणि त्यामुळे तो वाचवण्याचा प्रयत्न But the करतो. person who saves has that sight, and that is why he saves you. ह्याच्यानंतरची जी हिस्ट्री पाहिली, If you see the history after this, गाढवी बोलू लागली. the donkey started speaking. प्राणी बोलतात का? Do animals talk? तू मला का मारतोस? He said, why did you strike me? इतके वेळ देवदूत दिसला नाही, For so many times he did not see the angel. परंतु आता गाढवी बोलती तरी त्याची बुद्धी जागेवर येत But नाहीये. even when the donkey is speaking, he is not able to understand. त्याला समजायला पाहिजे होतं काहीतरी अद्भुत या ठिकाणी घडत He आहे. should have understood that something marvelous, extraordinary is happening here. बुद्धीवरती पडदा पडलेला असतो. And there is a blindfold on the brain. जे काही घडत आहे ते त्यांना कळत नाही. Whatever is happening, he is not able to understand. आणि तो काय करतो? तिला मारतो. And he starts striking her. आणि त्यावेळी मात्र परमेश्वराने त्याचे डोळे उघडलेले And आहेत. at that time, God opened his eyes. गाढवी का बोलू शकली? Why could the donkey speak? परमेश्वराने मुख तयार केलं. And God created the mouth. परमेश्वराने आपल्याला वाचा दिलेली आहे. And God has given us the speech. जीभ आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. God has given us the tongue. म्हणून आपण बोलू शकतो, तसं इतरांकडूनही तो बोलवून घेऊ शकतो. So if we can speak, he can also make anybody speak. मोशे म्हणाला, मी जड मुखाचा. Moses said, I stutter. परमेश्वर म्हणाला, मी तुझं मुख होईल. मी तुझं मुख होईल. God said, I will be your mouth. परमेश्वर म्हणाला, मी तुला जे सांगेन तू अहरोनाच्या मुखात घाल. God said, whatever I will tell you, you tell it to Aaron. परमेश्वर आपल्या मुखात शब्द घालतो. And God puts words in our mouth. परमेश्वर आपलं मुख होतो. And God becomes our mouth. एखाद्या ठिकाणी जाऊन मी काय बोलू? What should I speak when I go to a certain place? मला वचन सांगायचं आहे. I want to preach the word. मी जड मुखाचा आहे. I stutter. परंतु मुख बनवणारा कोण आहे? Who is the one who created our mouth? आमचा परमेश्वर आहे. Our Lord God. जीभ कोणी तयार केली? Who created the tongue? आमचा परमेश्वराने. Our God. वाचा कोणी दिली? Who gave us speech? परमेश्वराने दिली. God did. मग ज्या ठिकाणी आम्ही जाऊ
काय बोलायचं हे आम्हाला समजत नाही, आम्ही जड मुखाचे असू तरी परमेश्वर आमच्या मुखामध्ये शब्द घालण्यासाठी समर्थ असा देव आहे. So wherever we go, even if we stutter, God is able to put words in our mouth. आणि या ठिकाणी त्यावेळी परमेश्वर म्हणतो की परमेश्वराने त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळी मात्र त्याला ती परमेश्वराचा दूत हातात तलवार घेतलेला दिसलेला आहे. And then God opened Balaam's eyes, and then he saw the angel of the Lord with the drawn sword. जोपर्यंत आमचे डोळे उघडत नाही Unless our eyes are opened, आम्हाला अद्भुत गोष्टी दिसणार we do नाही. not see marvelous things. आमचं सहाय्य आलेलं आम्हाला दिसणार We could नाही. not see our help. आम्ही पुढे जाऊ नये म्हणून परमेश्वर आमच्या मार्गामध्ये जे अडखळण करत आहेत ते पण आम्हाला दिसणार नाही. We would also not be able to see the obstacles God puts so that we may not go ahead. बालामाने मात्र एक चांगली गोष्ट केली. And Balaam did one good thing. त्याने जेव्हा तो दूत पाहिला, When he saw the angel आपल्या मार्गात आडवा आहे, त्याच्या हातामध्ये तलवार आहे, that is standing in the way with his drawn sword, त्याने मस्तक लवून नमन केले. he bowed down and fell flat on his face. मस्तक लवून He नमन bowed केले. his head. आणि मग त्याच्यानंतर बालाक त्याला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन उभा करतो. And after that, Balak makes him stand in different places. इस्रायल लोक त्याला दाखवतो, He showed them the Israelites. वेगवेगळ्या व्ह्यूज मधून दाखवतो. He showed them through various different views. कदाचित समोरून भरपूर लोक दिसत असतील, Maybe there might be many people from the front, कदाचित साईडनी थोडेसे कमी दिसत from असतील, the side a little less, परंतु तो शाप देऊ शकला but नाही. he could not curse. प्रत्येक वेळी तो काव्यातून त्यांना आशीर्वाद देत राहिला. And every time he blessed them, कारण ज्याला परमेश्वराने आशीर्वादित केलं because whom the Lord has blessed, त्याला मनुष्य शापित करू शकत no नाही. man can curse. इस्रायलाला जर परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे, If God has blessed Israel, त्याला मनुष्य शापित करू शकत no नाही. man can curse. तुम्हाला आणि मला जर परमेश्वराने आशीर्वादित If केलेलं Lord has आहे blessed you and me, तर मनुष्य कोणीही आपल्याला शापित then करू no शकत man नाही. can curse us. आणि ही गोष्ट आपण प्रत्येकाने आपल्याला समजावून सांगितली पाहिजे. And we should understand this thing. आणि परमेश्वराने आमचे आशीर्वाद आम्हाला दिलेले आहे. And God has already given us our blessings. फक्त दृष्टी पाहिजे. We only need the sight. परमेश्वर या ठिकाणी एखादी जर गोष्ट करू देत नाही तर ती पण दृष्टी पाहिजे. If Lord is not letting us do one thing, we also need that sight. आपण नाराज होतो लगेच. We grieve immediately परमेश्वराने मला या ठिकाणी अडवलं, that God hindered me in such a place. परमेश्वर मला ही गोष्ट करू देत नाही. God did not let me do a particular thing. पण परमेश्वराला पुढच्या गोष्टी माहिती असतात. But God knows the things ahead. स्वतःला नेहमी देवाच्या हातात समर्पित ठेवा. Always surrender yourselves into the hands of God. देवाच्या हातात नेहमी समर्पित ठेवा, Always surrender yourselves in the hand of God, म्हणजे ती दृष्टी आपल्याला प्राप्त होते. so that you will receive that sight. आणि ही दृष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगते. And this sight explains us all the things. सगळ्या गोष्टी, All the things. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, May it be positive or negative. त्या आम्हाला समजावून सांगते. That explains us. आणि त्या गोष्टी आम्हाला परमेश्वराबरोबरचं जे नातं आहे आमचं ते भक्कम करण्यासाठी मदत करतात. And these things help us to establish a stronger relationship with God. आणि मग नेहमी आपण प्रश्न समस्या नाही करणार. So we'll not keep on ranting about problems and situations. सगळ्यांकडेच प्रश्न आहे, Everybody has problems. सगळ्यांकडेच समस्या आहे. Everybody has questions. परंतु ज्या गोष्टींची सोल्युशन्स किंवा ज्याची तरतूद आपल्याला मिळाली आहे त्या गोष्टीवरती आपण बोलायला लागू. But let us start talking about the provision or the help that we have already received. आणि हे बोलणं काय असतं? And what is this talking? हे आमच्या साक्षी असतात. These are our testimonies. हे आमच्या साक्षी असतात. These are our testimonies. जो साक्ष सांगतो तो देवाचं गौरव Whoever करतो. testifies glorifies God. म्हणजे आपलं हे बोलणं देवाला गौरव देणार Means असतं. this a speech of ours glorifies God. सतत रडत राहणं देवाला गौरव देणार असेल का? Does constant crying glorify God? प्रश्न आहे. देवाजवळ मागू, निश्चितच मागू, त्यासाठी आपण आहोत. There are problems. Definitely we need to ask help to the Lord. परंतु ह्या ज्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत त्यासाठी परमेश्वराचा धन्यवाद करणं आणि त्या बोलणं अधिक गरजेचं आहे. But whatever things we already have, we need to be grateful and give thanks to the Lord. परमेश्वराने सुख आणि दुःख शेजारी शेजारी ठेवलेली And God आहे. has kept sadness and happiness side by side. चांगली गोष्ट आहे का ही? Is it a good thing? अगदी चांगली गोष्ट आहे. It is a good thing. फक्त सुख मिळालं तर मला परमेश्वराची आठवण होईल का? If I only keep on receiving happiness, will I remember God? काही काळ राहील, Whatever it may be. परंतु काही काळानंतर मी देवाला हळूहळू विसरायला लागेल. Not immediately, but after some time, I'll start forgetting God. किंवा जेवढा वेळ मी देवाला देत आहे कदाचित त्याच्यापेक्षा कमी वेळ द्यायला लागेल. Whatever time I'm giving to God, I might start reducing it. म्हणून परमेश्वराने अगदी सुज्ञपणे सुख आणि दुःख
हे मनुष्याचं शेजारी शेजारी ठेवलेलं असं बायबल सांगतं. So the Bible says with wisdom God has kept the happiness and sadness side by side. म्हणून दुःख दुःख करत बसू So नका. do not keep ranting about the sadness. परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादाबद्दल बोलत चला. Always also talk about the blessings that God has given. प्रत्येक व्यक्ती स्वतःशी सद्दी आता विचार करायला लागली, And if every person starts thinking about this, माझ्या जीवनामध्ये देवाने काय काय केलेलं आहे. what all God has done in my life. अगदी तुमच्या लहानपणापासून, जसं मी माझ्या मातेच्या गर्भात होते तेव्हापासूनची आठवण करून देवाला धन्यवाद देते. And recall about from since you were a child, since you were conceived. तसं तुम्हाला जे जे आठवतं ते आठवून देवाला धन्यवाद द्या. So whatever you can recall it and give thanks to the Lord. जे प्रश्न परमेश्वराने तुमच्यामध्ये आलेले कसे सोडवले हे आठवून देवाला धन्यवाद द्या. Recall how God delivered you out of your problems or resolved your questions. समस्यातून जाताना परमेश्वराने तुम्हाला काय काय शिकवलं याबद्दल धन्यवाद द्या. And give thanks of what God has taught you through your trials and tribulation. कधी कधी समस्यातून जाताना फेल्युअर आलं, परंतु ते आम्हाला काय शिकवून गेलं आणि त्याचा इतरांना सांगण्यासाठी आमचा कसा फायदा झाला याबद्दल देखील धन्यवाद द्या. Also give thanks to the Lord if you faced failures, but what did you learn from it? आणि एकदा मोजून बघा सगळं. And count once. निश्चितच चांगल्या गोष्टी जास्त असणार And आहे. definitely good things will outnumber the bad ones. आमच्या नाकपुड्यातील श्वास ही देवाने दिलेली देणगी आहे. And the breath in our nostrils is a gift given from God. आज इथं बसलेलं आहोत म्हणजे आपल्याला प्रत्येकाला ही देणगी प्राप्त झालेली आहे. And we all are sitting here means we all have that gift. अशा कितीतरी कॉमन गोष्टी आहेत आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराने दिलेल्या. There are many common things amongst us that God has given. त्याची ओळख आपल्याला करून दिली. We need to He made himself known to us. आज इथं आपण बसलो म्हणजे त्याची ओळख आपल्याला झालेली We आहे. are sitting here means we know him. ही वचनाचा अभ्यास आम्ही करतो, ती वचनं आम्हाला माहिती आहे, त्याचे आशीर्वाद माहिती आहे. ही परमेश्वराची कृपा आहे आमच्यावरती. This word we know about it. We know the blessings. This is the grace of God. सगळ्या गोष्टी एकदा आठवण लिहून काढा पाहिजे तर. And recall all the things and start writing. तुमचं अंतःकरण परमेश्वराला फक्त धन्यवाद देऊ लागेल. Your heart will only give thanks to the Lord. आणि जी छोटीशी लिस्ट आहे ना समस्याची, And the small list of your problems, मग आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करू. and we'll start ignoring that. परमेश्वराने आपल्याला ही दृष्टी द्यावी म्हणून प्रत्येक जण परमेश्वराजवळ प्रार्थना करा. Everybody, let's pray that God gives us this sight. अलिशाची दृष्टी मला पाहिजे, I want the sight of Elisha, त्याच्या सेवकाची नको. not of his servant. त्या गाढवीची दृष्टी मला I पाहिजे, want the sight of the donkey, बलामाची नको. not of Balaam's. म्हणजे परमेश्वर मला आशीर्वादित करेल. Means God will bless me. पुढचं वचन वाचूया. प्रेषितांची कृत्ये याचा 7वा अध्याय आणि 55 आणि 56 वचन. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशूला उभे राहिले त्याने पाहिले आणि म्हटले की पहा, आकाश उघडले आहे व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिला आहे असे माझ्या दृष्टीस पडते. It says in Acts 7:55 and 56, but he, being full of the Holy Spirit, gazed into heaven and saw the glory of God and Jesus standing at the right hand of God, and said, Look, I see the heavens opened and the Son of Man standing at the right hand of God. या ठिकाणी परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. स्तेफनाविषयी लिहिलं आहे. तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभे राहिलेले त्याने पाहिले आणि म्हटले की पहा, आकाश उघडले आहे आणि मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा राहिलेला असा माझ्या दृष्टीस पडते. It talks about Stephen. It says, being full of the Holy Spirit, he gazed into the heaven and saw the glory of God and Jesus standing at the right hand of God. त्याच्या दृष्टीस काय पडत आहे? And what did he see? अद्भुत गोष्ट, A marvelous thing. आकाश उघडलेलं आहे. He saw the heavens open. परमेश्वराचं तेज त्या ठिकाणी आहे. He saw the glory of God. मनुष्याचा पुत्र उजवीकडे आहे. And Jesus is standing at the right hand of God. त्या ठिकाणी स्तेफन एकटाच आहे का? And is Stephen alone there? अनेक लोक आहेत. त्याला त्या- धोंडमार केली ना लोकांनी. There are many people. The people stoned him. परंतु त्या लोकांना ही दृष्टी नव्हती. But these people did not have that sight. त्यांना ही अद्भुत गोष्ट दिसत नव्हती. They could not see this marvelous thing. त्यांना आकाश उघडलेलं दिसत They could नव्हतं. not see the heavens open. त्यांना तेज दिसत They नव्हतं. could not see the glory. त्यांना मनुष्याचा पुत्र उभा राहिलेला दिसत नव्हता. Could not see the Son of Man. स्तेफनाचं जीवन एक खूप विश्वासणारं जीवन आहे. The life of Stephen is full of faith. तो सामर्थ्याने पूर्ण झालेला असा सेवा करत होता. He, filled with the strength, he used to serve God.
त्याच्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार होत होते and various miracles used to happen through him. आणि म्हणून लोकांना तो आवडेनासा झाला. And that is why people did not like him. असं सांगितलं जातं की त्याला जी सुवार्ता सांगण्याची त्याची जी पद्धत होती किंवा ज्या पद्धतीने तो सुवार्ता सांगत होता त्यामधून कोणीही चूक काढू शकत नव्हता. And it is said that the way he preached the gospel, nobody could accuse or point any problem in it. म्हणजे सुवार्ता सांगण्याची जी सुज्ञता ती स्तेफनामध्ये होती. The wisdom of sharing the gospel, the Stephen had it. अनेक लोकांपर्यंत हे पहिली जी मंडळी होती आणि जे हे शिष्य होते ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. And this church and this people, they used to reach out to people. मोठ्या सामर्थ्याने सेवा करत होते. With great strength and might they used to serve God. आणि हा स्तेफन देखील त्याच्यामधला एक आहे. And Stephen is also one of them. सामर्थ्याने भरलेला, Filled with the strength. अद्भुत कृत्य त्याच्याद्वारे होत आहे. And miracles and marvels used to happen through him. तो बोलतो तेव्हा ती सुवार्ता ऐकून लोकांच्या जीवनामध्ये बदल घडत आहेत. When he speaks the gospel, people hear and their lives are changed. आणि त्यामुळं ह्या लोकांचं जे यहुदी लोक होते त्यांना त्याचा द्वेष वाटत आहे. And these Jews, they did not like him. आणि त्यामुळे त्यांनी त्याला धर्मसभेमध्ये न्यायसभेमध्ये आणलेलं आहे. And that is why they brought him in the court. खरं तर न्यायसभेमध्ये त्याला जे प्रश्न विचारतात त्याच्यामध्ये परमेश्वराने त्याच्यामध्ये जी बोलण्याची सुज्ञता ठेवलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती कुठलाही आरोप ते करू शकत नाही. And when he was made to stand there, because of the wisdom that God had given him, nobody could point out or accuse him of anything. कुठलाच त्याच्यामध्ये पॉइंट काढू शकत नाही, ते कुठली चूक त्याच्यामधून They काढू could शकत not नव्हते. point out any wrong in him, कारण तो सगळं वचनाला धरून बोलत होता. because he used to speak everything according to the word. येशूने जे काही केलं ते सत्य तो बोलत होता. Whatever Jesus did, he spoke the truth. जेव्हा आपण सत्य बोलायला लागतो When we start speaking the truth, आणि आपल्या शब्दामधून त्यांना कुठंही प्रॉब्लेम निघत नाही असं वाटतं, and when they think there is no problem in our words, मग विरोधक काय करतात? what do the opposers do? खोटे साक्षीदार उभे करतात, They make up false witnesses. आरोप त्यांच्यावरती करायला लागतात. They start accusing them falsely कारण शब्दामध्ये त्यांना पकडू शकत because they नाही. cannot catch him in the word. ते जे बोलतात ते सगळं सत्य बोलत आहेत, वचनाला धरून धर्माला धरून बोलत आहेत. Whatever they speak truth and according to the word. आणि मग अशा वेळी काय करतात? So what happens in such times? खोटे साक्षीदार ते पण साठी देखील तेच केलं. False witnesses, and the same was done for Stephen. आणि वेगवेगळे आरोप, खोटे आरोप त्याच्यावरती करू लागले. And there were false accusations made unto him. जे तो बोलला नाही, जे त्यांनी केलं नाही, अशा गोष्टी ते सांगू What लागले. he did not speak, what he did not do, they started giving a false witness. ते न्यायसभेचे जे लोक आहेत And all the people in the court, त्यांना त्याचं मुख देवदूतासारखं दिसलं त्या ठिकाणी. and they saw the face of Stephen shining like the angel. हे जे लोक आहेत हे देखील जुन्या कराराचे लोक देवदूत मानणारे आहेत. And these people in the Old Testament also considered angels. जुन्या करारातून आपण आता ही वचनं वाचली नाही का, देवदूतांचं सैन्य आणि ह्या सगळ्या गोष्टी. We read about the army of angels from the Old Testament just now. स्तेफनाचं मुख त्यांना देवदूतासारखं दिसलं. And they saw the face of Stephen like of that of an angel. मग त्याला शिक्षा करणं योग्य होतं का? So what is it right to punish him? त्याची शब्दामध्ये कुठलीही चूक दिसत नाहीये. There was no fault in his words. तो जो सेवा करतो त्याच्यामध्ये चूक दिसत There is no नाहीये. fault in the service that he is providing. आणि त्याचं मुख देखील देवदूतासारखं दिसत And आहे. his face also is shining bright like the angel. आणि तरीही ते त्याला धरण्याचा प्रयत्न करत आहे. And still they're trying to trap him. 7वा अध्याय पूर्ण घरी गेल्यानंतर वाचा. Read the chapter 7. स्तेफनाचं जे भाषण आहे ते अतिशय सुंदर, मुद्देसूद आणि प्रत्येक गोष्ट जुन्या करारातल्या वचनाला धरून आहे. And the speech of Stephen is accurate and as per the Old Testament. एका भाषणामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. In one oracle he spoke all the things. अगदी अब्राहमाच्या पाचारणापासून ते मेसर देशामध्ये कसे गेले, त्यांची सुटका कशी झाली, मोशे कसा त्यांच्याबरोबर चालला, काय महत्कृत्य झाली, सगळ्या गोष्टी परमेश्वराने त्यांना त्यांचा वतन देश कसा करून दिला, या सगळ्या गोष्टी एका भाषणामध्ये त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांसमोर सांगत आहे. In one speech he told from the calling of Abraham to the deliverance from Egypt and Moses and all the things he spoke in that one speech. जी अद्भुत कृत्य घडलेली आहेत, अग्नी झुडपातून जसं दर्शन मिळालं, त्यांना जे करार त्यांच्याबरोबर झाला, ज्या पाट्या त्यांना मिळाल्या, ह्या सगळ्या गोष्टी एका भाषणामध्ये तो बोलत आहे. In one speech he told about how they received the covenant and the tablets and how they received the answer from the burning bush.
हे जे जुन्या करारातले आपले अब्राहम, इसाक, याकोब, मोशे यांच्याबद्दल तो आदराने बोलत आहे. He's speaking respectfully of Abraham, Isaac, and Jacob. ज्या गोष्टी घडल्या त्याच्याविषयी तो आदराने बोलत आहे. Whatever things have happened, he's speaking about them respectfully. ज्या गोष्टी येशूच्या बाबतीत घडल्या त्याच्याबद्दल तो सत्य बोलत आहे. And whatever things happened in Jesus' life, he's speaking with truth. त्याला कुठल्याही शब्दात कोणीही पकडू शकत And नाही. nobody can catch him and trap him in any of the words. पकडू शकतात किंवा When can they trap him? खोटे साक्षी असतील तर, Only when there are false witnesses. आरोप ठेवले तर, Only if he's accused. ज्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्या बोलले तर. If they do false accusations. कारण त्यावेळी त्यांची अंतःकरणं जळफळू लागली होती. Because that time their hearts were burning. त्यांनी जे सांगितलं त्या सत्य गोष्टी ऐकून आणि ते जे कृत्य करत होते, ख्रिस्त येशूला त्यांनी स्वीकारलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. आपण चूक आहोत हे लक्षात आल्यानंतर ते आणखी त्याच्यावरती दातोट खाऊ लागले. And once they got to know that he's saying this truth and they have not accepted Jesus Christ, they started to trust him more. आणि म्हणून त्याला मारण्याचा त्यांनी बेत केला. And so they started to kill him. मुद्दाम ही सगळी वचनं वाचली नाही कारण आपल्याला स्तेफनाविषयी माहिती आहे. And I've not read it because we all know the story about आपल्याला Stephen. माहिती आहे सगळ्यांनी त्याच्यावर धोंडमार केली. We know that Stephen was stoned. त्याचा मृत्यू त्यामध्ये झालेला He आहे. was stoned to death. पण त्यांनी काय पाहिलं? But what did he see? त्यांनी काय पाहिलं? What did he आकाश see? उघडलेलं आहे. He saw the heavens open. देवाचं तेज त्या ठिकाणी The आहे. glory of God is there. मनुष्याचा पुत्र त्या ठिकाणी उभा The आहे. Son of Jesus is standing at the right hand of God. आता एक तुम्हीच उत्तर द्या, त्याचा मृत्यू चांगला आहे की वाईट आहे? Now you tell me, is his death good or bad? त्याने आकाश बघितलं उघडलेलं, He saw the heavens opened. त्याने मनुष्याचा पुत्र बघितला, देवाचं तेज Saw बघितलं. the Son of Man, his glory. मृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहे. Everybody is going to die. शारीरिक मरण आहे सगळ्यांसाठी. There is a physical death for everyone. आणि सगळे म्हणतात की त्याची धोंडमार करून त्याला त्रास देऊन मारलं. And everybody says he was stoned to death. हो. परंतु त्यांनी बघितलेली गोष्ट त्यावेळेस त्याच्या अंतकणात आनंद होत होता. And at that time in his heart it was pure joy. एवढे सगळे लोक होते, एकाकडे ती दृष्टी नव्हती. There were so many people but nobody had that sight. एवढ्यामधून एकाही मनुष्याला ते आकाश उघडलेले दिसत Among नव्हतं. so many people, nobody saw the heavens open. परमेश्वराचं तेज दिसणं साधी गोष्ट नाहीये. And to see the glory of God is not an easy thing. पुनरुत्थित ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर दिसणं साधी गोष्ट नव्हती. To see the resurrected Christ into heaven is not a simple thing. हे सगळं कोणाला दिसलं? But who saw this all? स्तेफनाला दिसलं. Stephen saw it all. त्याचा मृत्यू किती चांगला आहे. How good is his death. जगणे ख्रिस्त आहे, मृत्यू हा लाभ To तो. live is to Christ and to die is gain. त्याच्यासाठी मृत्यू लाभ होता And to die was gain for him. कारण त्याच्या विरोधात एवढे सगळे आहेत, Because there were many standing in opposition of him. पण त्याच्या बाजूचे वरती आहेत. त्याच्या बाजूचे वरती आहेत. But the ones on his side are on a high. हे पाहण्यासाठी कुणीही तयार होईल मरायला. And if to see this, anybody will be ready to die. सुघडलेला स्वर्ग, To see the heavens open. देवाचं तेज, To see the glory of God. मनुष्याचा पुत्र, To see the Son of Man. हे ह्या जगामध्ये जगत असताना पाहायला कुणीही तयार होईल. And anybody will be ready to see this all. त्यावेळी मृत्यू हा लाभ आहे. And that's when the death is gain. ही दृष्टी स्तेफनाला परमेश्वरापासून प्राप्त झाली. And Stephen received this sight from God. अनेकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, Many tried to stop him, परंतु तो बोलण्याचं थांबू शकला नाही. but he could not stop speaking. त्यांनी जे भाषण सुरू केलं सुरुवातीपासून त्याचं प्रत्येक शब्द त्यांनी पूर्णच केला. And whatever speech he started, he completed every word of it. भले धोंडमार होऊ दे. And even though he was stoned. प्रियांनो, आज आमच्यामध्ये ती वाचा आहे का? And ते सुज्ञान आहे का? Beloved, do we now have that speech? Do we have that wisdom? स्तेफनाला मिळालं, आम्हालाही मिळू शकतं. If Stephen received it, we can receive it. वचन सांगताना ते सुज्ञानाची गरज आहे. To preach the gospel, to preach the word, we need that wisdom. आम्हाला वचनामधून बोलत असताना, लोकांशी शेअर करत असताना, While sharing the word of God with people, सुवार्ता शेअर करत असताना, लोकांना सांगत असताना, while sharing the gospel with people, सुज्ञान जे स्तेफनाला परमेश्वरापासून प्राप्त झालं the होतं wisdom that Stephen received from God, ते आपल्याकडे पाहिजे. we need that too. मनुष्य आपल्याला शब्दात पकडायला बघेल. And man will try to trap us in our words.
आपण जे बोलतो ते चुकीचं आहे सांगायला बघेल. He'll try to tell us whatever speak is wrong. हे धर्माच्या विरोधातही सांगायला He बघेल. will try to say that it is against the religion. त्यावेळी ही सुज्ञान आपल्याकडे पाहिजे, That time we need that wisdom सुवार्ता सांगण्याचं, to share the मग gospel, आपल्या येशूविषयी बोलण्याचं. to talk about our Jesus. कोणी आपल्याला प्रश्न विचारले तर उत्तर If देण्याचं, anybody asks us question, to answer them. हे सुज्ञान आपल्याकडे We need that पाहिजे. wisdम. आणि ती दृष्टी जी स्तेफनाकडे होती ती आपल्याकडे पाहिजे. And the sight that Stephen had, we need to have it. आज आपल्याकडे ही दृष्टी आहे का? Do we have that sight today? प्रत्येकाने आपल्याला हा प्रश्न विचारला, Ask ourselves this question. आम्ही त्या गाढवीसारखे आहोत का बलामासारखे Are आहोत? we like the donkey or Balaam? आम्ही अलिशासारखे आहोत का त्या सेवकासारखे Are we आहोत? like Elisha or like the servant? त्या स्तेफनासारखे आहोत का न्यायसभेमध्ये बसलेल्या त्या अधिकाऱ्यांसारखे Are we आहोत? like Stephen or all the people present in the court, मोठे मोठे जगे घालणारे, wearing long robes आम्हीच खूप धार्मिक आहोत असं समजणारे, and pretending that we are the most पण spiritual ones? स्तेफनासारख्या व्यक्तीला जेव्हा तो देवदूताचं तेज त्याच्यामध्ये दिसलं तरीही न वाचवणारे तसे आहोत. But are we like the ones, even though seeing the glory on the Stephen's face like that of an angel, still not saving him? परमेश्वर करो आम्हा प्रत्येकाला ही दृष्टी प्राप्त May हो. God give us the sight to each and every one of us. ही दृष्टी खूप महत्वाची The आहे sight प्रियानो. is very ही important, दृष्टी beloved. खूप महत्वाची It आहे. is very important. समस्या नको, Not only problems and problems. सहाय्य आलेलं बघायला शिका. Learn to see the help that we have received. प्रश्न नको, Not only questions and questions. परमेश्वर आमचे ते कसे सोडवत आहे ते बघायला शिका. Learn to see how God resolves it. परमेश्वर माझ्यासाठी काय करत आहे What God is doing for me. ते बघायला शिका. Start seeing that. प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करते म्हणूनच आपण इथं आहोत. And God is working in every one of our lives. That's why we are here. त्याच्याविषयी बोलायला शिका. Start talking about Him. 90% चांगल्या गोष्टी आहेत 90% are the good things. त्या बोला. Speak those. 10% चुकीच्या गोष्टीत त्रास आहे And 10% is negative. ते गृहीत धरा. Take it for granted. ते पण सोडवण्यासाठी परमेश्वर समर्थ And आहे. God is able to even deliver us from that. स्तेफनाला धोंडमार होत आहे, त्रास होत असेल ना, And Stephen was stoned. He must be troubled. परंतु त्याला त्रास होऊ नये म्हणून परमेश्वर त्याच्याकडे बघत आहे. होत असेल का मग त्रास? And so that he is not troubled, God is looking at him. So now मोठं will he be सामर्थ्य troubled? वरून त्याच्याकडे बघत आहे, मोठं सामर्थ्य. And a great might is looking to him. जेव्हा जेव्हा आपल्यावर असे प्रसंग येतील Whenever we have this condition, त्यावेळी ते सामर्थ्य आपल्यासाठी कार्य करणार आहे. the strength is going to work for us. म्हणून स्वतःला समर्पित ठेवा. So always surrender yourselves. ही वेळ आहे आता त्याची, And it is the time for it. ही वेळ आलेली आहे This is the time. समर्पित जीवन जगण्यासाठी. Live a dedicated life. या लोकांनी जसं परमेश्वराची कडे बघण्याची दृष्टी ठेवली ती दृष्टी ठेवण्याची वेळ आलेली आहे. And the sight these people had to look unto God, we need to have the same. आज आम्ही सगळेजण परमेश्वराची साक्षी आहोत. And we are all the witnesses of God. परमेश्वराने आमच्या जीवनात जे केलं ते इतरांना सांगण्यासाठी. Whatever God has done in our lives, to tell those to the people. मी जेहोवा विटनेस विषयी बोलत नाहीये. I'm not talking about Jehovah's Witness. परमेश्वराने आमच्यामध्ये ज्या साक्षी निर्माण केल्या ते सांगणारे साक्षी आहोत. The testimonies that God has created in our lives, we need to share those. म्हणून परमेश्वराचे सहाय्य बघायला शिका. And start learning to see the help of God. परमेश्वर करो प्रत्येकाला ही दृष्टी देऊ. आपल्या जागेवर आपण May उठून God राहू. give the sight to all of us. आज जर परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर बोलला असेल तर निश्चित त्याच्यावरती विचार करा. वचन असंच सोडून देऊ नका, बिलकुल सोडून देऊ नका. आपल्या अंतकणामध्ये त्याला जागा द्या. मनन करा, विचार करा. देवाने आमच्या जीवनामध्ये काय काय केलं त्या सगळ्या गोष्टींची आठवण करा. निश्चित तुमचं अंतकरण आनंदित होईल. दुःख निघून जाईल, हुसासे निघून जातील आणि परमेश्वरानं केलेल्या चांगल्या गोष्टी आम्हाला आठवतील. मनन करायला लावतात आजकाल. मेडिटेशन हा प्रकार निघालेला आहे आता. आणि शरीराला किंवा मनाला चांगलं वाटावं म्हणून मनन किंवा मेडिटेशन करतात. यामध्ये काय करतात, चांगल्या गोष्टी आठवल्या जातात. आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने ज्या ज्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचं स्मरण करून त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाला आभाररूपी यज्ञ सादर करतात. परमेश्वर ऐकत आहे, पाहत आहे. आमची दृष्टी त्याच्याकडे असली पाहिजे. परमेश्वराला धन्यवाद असो. हालेलुया.